नमस्कार. आपण आपल्या वादळवाट 5577 या चॅनलवर महाराष्ट्रातल्या टॉपच्या पंढरपुरी म्हशी दाखवत असताना खरं तर वादळवाट 5577 आपण संबंध आता सोलापूरमधल्या खूप म्हशी दाखवल्या. खरं तर पंढरपुरी म्हैस एक महाराष्ट्रातली टॉपची म्हैस सगळ्यात हुशार काय तर पंढरपुरी म्हैस हुशार आहे. हे आपण बऱ्या व्हिडिओमधून बघायला मिळालेलं आहे. पण महाराष्ट्रामध्ये ज्या पंढरपुरी म्हशीचं असणारं माहेरघर पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर अशा बार्शी या भागात पंढरपुरी जातिवंत म्हशी बघायला मिळतात. त्याच असणाऱ्या आपण पंढरपूर तालुक्यातल्या सरकुली गावामध्ये आलेलो आहे. खरं तर सरकुली गाव हे महाराष्ट्रात अनेक गोष्टीनं परिचित आहेत. याच गावचे असणारे दिगवंत कैलासवासी भारत नाना भालके हे सरकुली गावचे सुपुत्र होते. त्याचबरोबर असणारे आता पंढरपूरच्या जनतेच्या नगराध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आहे अशा प्रणिताई भालके ह्या सुद्धा याच गावच्या. पण आपल्याला राजकीय पार्श्वभूमी सांगत असताना या गावाचं वैशिष्ट्य काय आहे, इथल्या कुठल्याही घरी कुणाच्याही गेलं तर लाखाच्या 2 लाखाच्या पुढली प्रत्येकाच्या घरी दावणीला एक तरी म्हैस आहे. म्हणजे जातिवंत मसरं सांभाळणारं गाव म्हणून ही सरकुलीचं एक वैशिष्ट्य आहे. सरकुली गावाचं वैशिष्ट्य सांगत असताना प्रत्येकाच्या दारात ही पंढरपुरी म्हैसच तुम्हाला बघायला मिळणार आणि जातिवंत अतिशय देखणी म्हैस कुठं बघायला मिळते तर हे सरकुली गावामध्ये बघायला मिळतं. पण त्या सरकुली गावामध्ये असं एक व्यक्तिमत्व आहे जे असणारे इथं या गावाचं अजून एक दुसरं वैशिष्ट्य काय आहे की गावाच्या ह्या बाजूला भीमा आहे आणि ह्या बाजूला मान नदी आहे. म्हणजे चारही बाजून या गावाला 2 नद्या आहेत. हे असं असणारं वैभव संपन्न गाव आणि त्या गावामध्ये एक व्यक्तिमत्व आदरणीय आमचे पांडुरंग भोसले साहेब यांच्या आज आपण एक टॉपच्या म्हशीच्या गोट्यावर आलो. खरं तर यांच्या गोट्यावर म्हशी बघितल्या की म्हशी कशा सांभाळायला पाहिजे आणि म्हशी बघायच्या झाल्या तर महाराष्ट्रात आवर्जून गोटा कोणाचा एकदम चांगला बघायला मिळतो ते आदरणीय पांडुरंग भोसले साहेबांचा. कारण म्हशी हायत्या भरपूर हायत्या, नुसत्या म्हशी हायत्या नाही, त्या म्हशीला खुराक काय घातला पाहिजे, काय सांभाळल्या पाहिजे. म्हशी सांभाळणे खूप महत्वाचं आहे. पंढरपुरी म्हशी खरं तर पंढरपुरी म्हैस ही गरम आहे रक्ताचे, तिला सांभाळणे काय सोपी गोष्ट नाही. पण आज पांडुरंग भोसले साहेब यांच्या गोट्यावर आल्यानंतर म्हशीचं सांभाळणे काय हे आपण भोसले साहेबांकडं कशा पद्धतीत सांभाळणे, पंढरपुरी म्हशीचं काय वैशिष्ट्य आहे हे आपण माहिती घेऊया. खरं तर आज वादळवाट 5577 ह्या चॅनलवर भरपूर लोक चॅनल खूप जण बघतात. पण माझी विनंती आहे ज्या भागातून बघताय त्या भागातल्या लोकांना की आम्ही ह्या भागातून बघतोय आपल्याला कमेंट करत राहा. जास्तीत जास्त आपल्याला पंढरपुरी म्हशीचा अजून व्हिडिओ काढता येतील. नमस्कार भोसले साहेब. नमस्कार. खरं तर आज आपल्या गोट्यावर आल्यानंतर की म्हशीचं हे सांभाळणे रूप बघून पण आपल्याकडे म्हशी सांभाळणे पूर्वीपासून का आपण म्हशी कशा होत्या घरच्या? नाही, आपण वडलोपार्जित आपल्या म्हशी सुरुवातीपासून 30-40 जनावर पहिल्यापासूनच वडलोपार्जित आहेत. आणि सांभाळणे तर पहिल्यापासूनच सगळ्यांना घरांनाच आवड आहे. त्यामुळं जनावर घेताना पण टॉपच आणि सांभाळणी पण चांगली. हा म्हणजे पूर्वीपासून रक्तातच नाद आहे घरात? नाही, पूर्ण घरालाच पूर्ण नाद जनावराचा आहे. त्यामुळं तुमच्याकडे पंढरपुरी म्हशीच कसं काय, म्हणजे पंढरपुरी म्हशीची निवड करताना घरात कशी पहिल्यापासून म्हशीची कशी सुरुवात झाली? नाही, पंढरपुरी म्हशी सर्वसाधारण बघितलं तर दुधाला पण चांगले आहेत. जवळजवळ 2 टायमाचं मिळून 15-16 लिटर दूध 2 टायमात देतात. आणि दुसरी गोष्ट यांची वैशिष्ट्य म्हणजे गाभण गेल्यानंतर जवळजवळ 7-8 महिने दूध देतात. पुन्हा 2-3 महिन्यांना अनेक येतात. त्यामुळं तसं सर्वसाधारण सर्वांना परवडण्याजोगं आहे. आणि ह्यांची वासराची पैदास पण अतिशय चांगल्या पद्धतीची आहे. 2 वर्षे वासरं सांभाळली तर 2-2 लाखापर्यंत चांगली वासरं जातात. आता ह्या म्हशीची जवळजवळ दुधाला सर्वच म्हशी 13 ते 15-16 लिटरच्या दरम्यान सर्व म्हशी आहेत, चालतात आता. आणि त्यामुळं सर्वच बाबतीत एवढं जर्शी सारखं काय त्यांचं आजारी पडण्याचं प्रमाण नसतंय किंवा ही पण एक खर्च कमी आहे. असं सारासार विचार केला तर परवडण्याजोग आहे. आणि आपण काय करतो, भाकड म्हशी म्हणजे 3-4 महिन्याचे गाभण म्हशी खरेदी करायच्या आणि सांभाळून वेळेला झालेल्या पाहिजे तेच ठेवायच्या, बाकीचे विक्री करायच्या. आणि घेत असताना पण भाकड म्हशी समजा आता एक 4 महिन्याची म्हैस मला घ्यायची आहे तर ती म्हैस बघितल्यानंतर आपण वेळेला झाल्यानंतर म्हैस कितीला जाते हे अगोदर आपण त्याचं हे करायचं. समजा 1 लाख रुपयाला वेळेला झाल्या म्हैस जाते तर त्याचं घेत असताना त्याचा टोटल एक 6 महिन्याचा खर्च किती, बँकेचं व्याज किती
आणि त्याची आता सांभाळणी सोडून सर्व आता कितीला घेतली पाहिजे म्हैस ही प्रथम लक्षात आलं पाहिजे. समजा आता लाख रुपयाला म्हैस जात असेल तर आपल्याला आता इथं 4 महिन्याची म्हैस 60,000 रुपये पर्यंत ती घ्यायचं. त्याच्या जर पुढं त्यांनी मालकानी किंमत वगैरे सांगत असेल तर आपण त्याच्या पुढं घ्यायचीच नाही. असं खरेदीची हे आहे प्रोसेस चालते. हा. आता अजून दुसरी गोष्ट काय, पंढरपुरी म्हशीच्या आता तर सध्या खूप पंढरपूर म्हशीचं दिवस आलेले आहेत. एकंदरीत अजून तुकाराम मुंडे त्या पंढरपुरी म्हशीसाठी खरं तर वरदान आहे. कारण स्वच्छ चांगल्या क्वालिटीचं दूध कुठलं तर पंढरपूर म्हशीच. पंढरपुरी म्हशीच्या दुधात मुरा म्हशीच आणि पंढरपूर म्हशीच्या दुधात काय फरक आहे? फॅट मध्ये फरकच आहे. खायला पण गोडी पंढरपुरी म्हशीची, मुरा म्हशीचं फॅट कमी लागतं, दूध जास्त देते एखाद्या वेळेस, पण फॅट कमी लागल्यामुळे दूध चवीला नसतंय ते. आता तुम्ही आज एवढे दिवस झालं तुमच्या गोट्यावर म्हशी आहेत आणि मला काय म्हणायचं, आतापर्यंत तुम्ही बाहेर विक्री केलेल्या, आतापर्यंत हायेस्ट किमतीची कितीपर्यंत म्हैस विकली? आपण आतापर्यंत 5,01,000 पर्यंत विक्री केली आहे. एक म्हैस 5,00,000 5,01,000 विक्री केली. हिला पण 4.5 लाखाची मागणी, तिचं पण 4 लाखाच्या, म्हणजे ह्या रेंज मध्ये बऱ्याच म्हशी आहेत आपल्या. आणि विक्री पण केली आपण, जालन्याला केली, हैदराबाद केली, कोल्हापूर, सांगली, सोलापूर असू द्या, इकडे उस्मानाबाद, अकलूज, सगळीकडे आपल्या म्हशी गेलेल्या आहेत. हा, परवा पण आता तुमचे पैलवान रावसाहेब मगर त्यांचा मुलगा सभापती आलता. हा, त्यांनी पण इथं येऊन म्हैस बघून पहिलं पण 1-2 नेल्या होत्या म्हशी. आता पण परवा 2.5 लाखाला घेऊन गेले ते. आवर्जून इथं येऊन आपण आपलं एक सगळ्यात काय माहित आहे का, आपण 30-40 वर्षात एकदाही बाजारला म्हैस नेली नाही आणि बाजारातून एकदाही एक म्हैस आणली पण नाही. डायरेक्ट विक्री करायची म्हणजे खरेदी करायची असेल तर घरगुती प्रत्येकाच्या कुठं जाऊन बघून आपल्याला पसंत पडली तरच ती घ्यायची. आणि विक्री करताना तर बाहेर कुठंच नाही, दावणीवर येऊन बाहेरची लोक घेऊन जातात. आता जे आपल्या सोलापूर जिल्ह्यात जर बघायचं झालं, आता सोलापूरला गेलं, देवबांना डोईजडे असतील, खताडे असतील, दहीहंडी असतील, रोडगे असतील, म्हणजे हे खांड मोठे मोठे, आता सोलापूर त्यांचं नाव मोठं झालेलं आहे. म्हशीची एकंदरीत पारख करत असताना विस्तार, आता खरं तर म्हैस घेत असताना काही जण म्हणतात की तिचं आई कशी आहे, बाप कसा आहे, दुधाची पाईपलाईन, ह्या अशा गोष्टी येतात. तुम्ही म्हैस खरेदी करताना कुठल्या पद्धतीने? म्हशीला तसं खरेदी करताना आपण आतापर्यंत खरेदी केलेली म्हैस एकही बट्टा असा नसणारा म्हैस खरेदी करतो. आणि आपण जर विक्री केली तर एवढ्या दिवसात एकही म्हैस माघारी आला नाही, ह्याला ही बट्टा आहे, ही खराब आहे म्हैस, ही चांगली नाही. म्हशीची तशी ओळखण्याची म्हणल्यानंतर सुरुवातीला तोंडापासून त्याची शिंगुटी कशी आहे, पाठीचा काना कसा आहे, त्याचा शेपटाचा गोंडा कसा आहे, नक्क्याचं म्हणजे कसा आहे पायाला, सगळ्या गोष्टी बघूनच म्हैस आपण खरेदी करायची. म्हणजे बारकाव ह्या सगळ्या गोष्टी बघूनच केल्या पाहिजे, सगळ्याच गोष्टी बघून केल्या. खरं तर दुसरा अजून प्रश्न काय आम्हाला, की आपण आज एवढे दिवस झालं पंढरपुरी म्हशी क्षेत्रात आहे, आज दुधाचं तुम्ही सांगितलं 14-15 लिटर पर्यंत जातात किमतीला, तर पण आता अजून एक आता जे सध्याचे ट्रेंड चालू आहे, गाडी मागं पळणं असेल, ओळख नसेल, गवळ्यापाशी म्हैस, त्या मालकावर प्रेम भयान, हे काय वैशिष्ट्य आहे पंढरपूर म्हशीतच हे बघायला मिळतं? नाही, जी जातीवंत म्हैस आहे ती जर एकदा हातावर पडली तर ती त्या माणसाशिवाय दूध देत नाही, वैरण पण खात नाही. ती माणूस आला तरच ती वैरण खाणार, एवढ्यापर्यंत ती जातीवंत म्हशीचं हे आहे. हा, म्हणजे ती माणूस असला तरच धार देणार, नाहीतर धार देतच नाही दुसरं कोणाला. एक जणाच्या एकदा हातावर पडली त्याच्याशिवाय ती कोणालाच म्हणजे धार काढू देत नाही. आता आपल्याकडे म्हशी आज भरपूर ट्रेंड येत असताना आज किमती भयान वाढल्या आहेत. एखाद्या जन्मलेल्या चांगल्या जातीवंत म्हशीचं वासरू जर घ्यायचं म्हणलं, शक्यतो कोण विकतच नाही ती, पण एखाद्या जर विकायचं झालं तर लाखाच्या आसपास सुद्धा काही रेडकाला किमती लागल्या. हे काय वैशिष्ट्य, काय बघून घेतात लोक? नाही, जी आता त्याची आई कशी आहे, ती त्याचं पैदास म्हणजे म्हणजे कुठला रेडा लावलेला आहे, ही सगळ्या गोष्टी बघितल्या. आणि जलमताच त्याचं ती तोंड, त्याचं लांबी, त्याची उंची, त्याचं डोळं, ही सगळ्या गोष्टी बघितल्या तर लगेच लक्षात येते की ही कुठल्या जातीचा किंवा पुढं कसं निवडणार आहे ती आताच कळतं. अशा गोष्टी बरोबर पारख पाहिजे त्याच्यातली त्या माणसाला. आज तुमच्या खरं गावात सगळ्याकडेच म्हशी येत्या, काय भानगड? म्हणजे सरकुलीत गावठी म्हैस बघायला मिळत नाही, सगळ्याकडे कोचेरीन पंढरपुरीच बऱ्यापैकी. या गावात पंढरपुरी म्हशी वाढण्याचं कारण काय महत्वाचं?
कसं आहे माहित आहे, आमचं गाव तसं विचार केलं तर तुम्ही म्हणलं तसं सगळ्याच बाबतीत गाजलेलं गाव आहे. गाजलेलं गाव, हो. प्रत्येक गोष्ट मग ती क्लास 1 अधिकारी असू द्या, नाहीतर आपलं राजकीय असू द्या, नाहीतर जनावर सांभाळण्याच्या ह्याच्यात असू द्या, सगळ्या गोष्टीचा विचार केला तर सरकुली टॉपला. म्हणजे आता सोलापूर जिल्ह्यातनं सगळ्यात एका गावातनं जास्त ऊस कुठल्या गावातनं जात असेल तर सरकुली गावातनं जातोय. आज जर म्हशीच बघायचे म्हणलं घ्यायचं झालं तर सरकुली गावात, सोलापूर जिल्ह्यातलं सरकुली गावात जास्त प्रत्येकाच्या घरी, बरं कमी असतील जास्त असतील पण जास्त म्हशी सरकुलीत आहे. आज जर विचार केला तर क्लास 1 अधिकारी सोलापूर जिल्ह्यात सरकुली एक गाव असं की सगळ्यात जास्त तिथं क्लास 1 अधिकारी आहे ते. राजकीय तर तुम्हाला माहित आहे, पूर्ण आमदारकीपासून खाली नगराध्यक्ष ह्याच्या सरपंचापर्यंत सगळं म्हणजे चांगल्या पद्धतीचं राजकारण आहे. आणि तसं ह्या सरकुली गावाला नैसर्गिक भरपूर देणगी, 2 नद्यांनी नाही. आता कसं आहे, तुम्ही जी नैसर्गिक म्हणता ना, सरकुली गाव असं आहे, सरकुली गावाच्या बाहेरच्या बाजूनी 8 गाव आहेत ती, त्याच्यात फक्त आतल्या बाजूने एकच सरकुली गाव आहे. म्हणजे पूर्ण गावाला वेढलेलं असं एकमेव सरकुली गाव आहे. जर तुम्ही या नदीच्या पलीकडचं सगळी गावं मुपली तर 8 गावाला पाणी जी उचलतं नदीचं ती फक्त सरकुली आतल्या बाजूनी एकच आहे. हा, त्यामुळे बागायत तर पहिल्यापासूनच सदन गाव आहे, कुठलं एक गुंठा पण पडीक नाही असं सगळं बागायत. तुमच्या म्हशी बघत जाऊया आणि प्रत्येक म्हशीचं नाव आणि आम्हाला वेदकीत काय सांगा तुम्ही. ही म्हशीचं नाव काय? ही हवा काय? किती वेळ येताची काय? हिची मागणी 4.5 लाखाला झाली. हा, ही 4थ्या येताची आता. हा, हिचं कमीत कमी 16 लिटर तर दूध भरतेच, सहज भरतय. आता ही तिच्या कुठली सांगा. न जाऊ की गोंगडीत कुंड. ही हुशार. हिचं पण जवळजवळ 6व्या येताची म्हैस आहे. हा, मग 6व्या येताची हिचं पण 14-15 लिटर गळगळीत दूध भरतंय. आणि वासरं पण एकदम चांगल्या पद्धतीचं. आपल्या घरचीच का? हा, घरचीच आहे, रेड्या घरच्याच आहेत त्या ह्याच्यात जवळजवळ सगळ्या. आता ही पुढली सांगा. ही बावरी. हा, ही दुधाला पण एक नंबर. जर तुम्ही घोंगडं बिंगडं वगैरे असं दावलं तर असं आपटून घेते ते म्हशी, एवढ्यापर्यंत यांना करंट आहे असा. हा, नाही ती जास्तच म्हणजे असं गाडी घोंगड्याला एक नंबर. हा, ही बालाई नाव हिज पोलाद आहे. हिज पण 3रं येत आहे आता. ही दुधाला 13 लिटर पर्यंत चालते, एकदम चांगल्या खाणीतली. हा, आपल्या घरचीच आहे. व आणि आरमाल ही पहिला रेडी आहे, हुशारची रेडी आहे ही. हा, ही पण चांगल्या पद्धतीनं आता पहिला रो आहे, दुधाला पण चांगली निघेल, विक्रीला पण चांगली, आणि आता आदत आहे आणि भरपूर मोठी होणार ही. आता विकायची आहे का तुम्हाला ही? नाही, तसं काय असं विकायचं म्हणून कुठलंच मी जनावर ठेवत नाही. जाग्याला जर आलं एखादी गिऱ्हाईक तर चांगल्या पैशाला गेली तर विक्री करायची. आता साधारण कितव्या महिन्याला आता ही? आता एक 15 दिवस ह्याचं बाकी आहे. 15 दिवसानं कशी आहे? दाताला आदत आहे. आणि आदत आहे का? एवढे साईज एवढे मापात हा मोठं होणार आहे. ही बिंगरी. ही बिंगरी ही पण गाडी घोंगड्याला एकदम करंट ह्याला. हा, ही जी मागणी चांगली 3 लाखापर्यंत झाली आहे. 2,91,000ला आपलं मंगळवेडच्या दोघा तिघांनी पण मागून गेली, बरेच जणांनी हिला मागितलंय. हिला असतानाच 3 थन जन्मता जायची. कास वगैरे भरपूर करती. हे जर कसं बी काढलं तर 13 लिटरच्या आत तर अजिबात नाही. हा, दौलत ती आता पलीकडची हवा आहे का नाही, तिची रेडी आहे. ही आता थोडं खराब दिसते, ती दूध एवढं देते आहे. हिनं पहिल्या येताला पण 14 लिटर दूध दिलंय पहिल्या येताला. आता दुसऱ्यांदा गाभ आहे ही, आता त्याच्यापेक्षा वाढणार दूध. आणि 100%. हा, त्यांच्या नाही आत्ता सोडली ही. हिला 8 महिने झाला आता. 8 महिने. हा, आता हेतून चांगली बनते. साजन. हा, ही पण दुधाला एक नंबर आहे. हा, आता पण गाभा 8-8.5 महिन्याचे.
दुधावरून आता सोडलेली आहे. सोडलेली हा. ही कुठल्या म्हणजे रेडी आहे? ही दुसरी त्याची आई विकलेली आहे. हा, सगळ्यातली पैदास ठेवलेली आहे तशी आता. हा, चांगल्या ह्याची. ते कुठली सांगा? ही कोचरी. कोचेरी. हा, ही काय करून आहे आता? ही पण 9 महिन्यापर्यंत गाभ आहे. ही कासला लागली जाता चांगली. दुधाला ही पण चांगली 11 लिटर पहिल्यांदा पिळली. आता दुसऱ्यांदा आहे. हा, दुसऱ्यांदा. ही कुठली? ही पहिला रोज आहे. पहिला वाडी आहे. दाताला कशी आहे ही? आदत आहे ही. आदतच ही सगळ्या ही कुठल्या म्हशीची रेडी आहे? हा, ही कुठल्या म्हशीची रेडी आहे? ही बावरी. बावरीची रेडी आहे. हा, ही पण काय आता पहिला रो आहे. बर. 7.5-8 महिने झाले तर ही पण गाडी घोंगड्याला एकदम करंट आहे जास्त. हा, ही पण हट रेडे सांभाळलं लय जोरदार आहे. एवढ्या म्हणजे तुम्ही यांना दूध किती पाजले काय नाही, बांधलं? सुरुवातीला दूध असतंय, बर. नंतर पण आता आदत आहे ते ही सगळं. सगळ्या आदत आहेत. हा, ही पूर्ण रेड्या आदत आहे त्या. ही पण गाभण आहे, 6 महिन्याची गाभण आहे. ही 6 महिन्याची गाभ. हा, ही घोंगडं वगैरे दावलं तर बी एवढ्या जोरात ती एकमेकाला ही करते ती हा, हा. शेंड उडते तर त्या. हा, त्यामुळं आत्ताच हाल्या पण एक प्युअर चांगला हाल्या होता. बर. हैदराबादला गेला ती एक ला नेला. बर बर. त्यांनी डॉक्टरनी हैदराबादला कुणाला दिला? काय नाव त्याचं? मुलांनी मुलांनी नेला काय? हा, ही पुढलं वासरू काय करून आहे? ही नाही आणि का आदत आहे ती. ही काय गाभण वगैरे किती गेली नाही. दिवस झाला असतील साधारण याला? त्यांना काय 6 वर्षापर्यंत झाले ती या दोन्हीला पण. 6 वर्ष झाली. हा, ही कुठल्या म्हशीचं आहे वासरू? ही पण विक्री केली आहे त्या म्हशीची. गाईची विक्री. हा, बर. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न राहिला काय, तुमच्या एवढ्या म्हशी बघितल्या पण अशा सांभाळण्याच्या म्हशी महाराष्ट्रात कुठं क्वचितच बघायला मिळते. सांभाळणी एकदम चांगली आता असते. ह्यांचं खुराक काय, डेली रुटीन आम्हाला जरा सांगा महत्वाचं. नाही नाही, मी खुराक असं म्हणजे की त्यांना फक्त गहू भुशी आहे आणि सरकी पेंड बर. ही 2च घालतो. बर. आणि जर वेलेले असतील तर त्या टायमाला मग तो हरभरा कळणार त्यांना चालू असतोय. आणि वैरण काय आणला आता? वैरण यांना कधी 12 महिने मकवान, कधी ही कंदाडाचं मी बंद ठेवत नाही. 12 महिने. 12 महिने कुठे इथं नसलं, गावात नसलं तर बाहेर आणतो. बर बर. पण 12 महिने कंदाडाचं मकवान आणि सकाळी मग ती घास गवत ऊस असं एक वैरण. बर. 2च वैरण. बर. सकाळी एक वैरण 10 वाजता आत बांधून आणि संध्याकाळी 4 वाजता चंदी वगैरे चारून धारा काढून बाहेर. बर बर. हा, मग आता सकाळी पहाटे 4 वाजता आपण मातीच्या ह्याच्यावर बांधलेली असते ती. बर बर. 4 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत बाहेर मातीत निवांत बसते त्या म्हशी. आणि त्यानंतर 10 ते 4 हा गोट्यात असते त्या शेडमध्ये. हा हा. आणि रात्रभर पुन्हा रिकाम्या दावणीला असते बाहेर ओपन. असं एकंदरीत ह्यांचं ही शेड्यूल आहे पूर्ण हा दिवसभराचं. दिवसभराचं शेड्यूल. आता ही तुम्ही जी वैरण सांगितली साधारण एका म्हशीला किती किलो काय कसं? एका म्हशीला तसं सकाळी एक 7 ते 10 किलो पर्यंत आणि संध्याकाळी एक थोडं जास्त 11-12 किलो म्हणजे रात्रीच्याला ती उठून पण खातेत वगैरे. जर आणि गहू राहिली. भुशी किती ठेवता ती साधारण? गहू भुशी आता कसं आहे, वेलेली असली तर त्याला सकाळी 1-2 किलो, संध्याकाळी 1-2 किलो, त्याच्यासारखी 1-1 किलो हा हा. असं म्हणजे त्या म्हैस जवळ आलेली असली तर त्याला थोडं त्याच्यापेक्षा जास्त, भाकड असेल तर कमी थोडे, असं शेड्यूल आहे या संधीचं. आता सध्या जे आपण विषय ट्रेंडिंगचा काय आहे, पंढरपूर म्हशीच्या दुधाचा आता काय रेट बसतोय तुमच्या गोट्यामध्ये म्हैसाचा दुधाचा सध्या? नाही, आता आपलं फॅटवरनं जर दुधाचा विचार केला हा. तर आता चालूला जवळजवळ 68, 70, 72 पर्यंत जातो. सध्या हा, चालूला. फॅट प्रमाण. हा, मग आता कसं आहे, थोडं वेल्यानंतर लगे फॅट थोडं कमी लागतं. पुन्हा भाकड झालं का जास्त फॅट लागतं. जवळजवळ 8, 8.5, 9 पर्यंत फॅट लागतं. म्हणजे अशा पद्धतीने तुमचं डेली रुटीन दुधापासून हा. सगळ्या गोष्टी होतात. खरं तर साहेब तुमच्या आज गोठ्यावर खरं तर नाव तुमचं ऐकून होतो, बरेच दिवस यायची इच्छा होती. आणि आपल्या दोघांच्या गावामधलं अंतर फक्त 5-6 किलोमीटरच आहे. आणि त्यामुळं खरं तर खूप दिवस पण एवढ्या वस्तू देखण्या, एवढ्या सांभाळलेल्या वस्तू अशा वाटत नव्हत्या. पण माणसाला असं म्हणतात की जवळच आहे पण दिसत नाही, तशा त्या पद्धतीने चांगल्या म्हशी आज तुमच्या बघून खरं तर तुमच्या गोट्यावर अचानक आलो. आणि अचानक तुम्ही बोलला हे बरं वाटलं, कारण जातीवंत म्हसर पाळायला जातीवंतच मालक लागतो. त्या पद्धतीने तुमच्या ह्या जातीवंत वस्तू बघून खरंच पंढरपुरी म्हशी पाळणाऱ्या माणसाला अजून उल्हास येणार आहे. कारण सांभाळणी काय असते तरी तुमच्याकडून शिकायला मिळते. कुठलीच म्हैस म्हणजे
हत्तीसारख्या म्हशी जर कुठं आहेत तर सरकुली गावात पांडुरंग भोसले यांच्या गोट्यावर बघायला मिळते. हे एक वाक्य खरं तर आज बऱ्यापैकी म्हशी चांगल्या बघायला मिळाल्या, चांगल्या सांभाळण्याच्या. म्हशी सांभाळणाऱ्या माणसाला कशा सांभाळाव्या तुमच्या म्हशीकुंड या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतं. धन्यवाद साहेब. धन्यवाद. मुलाखत अचानक दिली तुम्ही आणि आमच्या वादळवाट 5577 या चॅनलवर. धन्यवाद. धन्यवाद.